लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती 23 जुलै रोजी साजरी केली जाते। त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी येथे झाला होता। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच अशी सिंहगर्जना करून त्यांनी भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटवली। लोकमान्य टिळक यांनी लाल बाल पाल या त्रिकुटाच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्याला त्याला एक आक्रमक व जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारे नेतृत्व दिले। समाज एकत्र यावा आणि ब्रिटिशांविरुद्ध जनमत तयार व्हावे यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले। केसरी मराठी आणि मराठा इंग्रजी या वृत्तपत्रांद्वारे त्यांनी ब्रिटिश सरकारचे शोषण उघडे पाडले, राष्ट्रीय विचारांचा प्रसार केला। चंद्रशेखर आझाद यांची जयंती दरवर्षी 23 जुलै रोजी साजरी केली जाते। त्यांचा जन्म 23 जुलै 1906 रोजी मध्य प्रदेशातील भाभरा आताचे चंद्रशेखर नगर येथे झाला होता। ते हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन SRA चे प्रमुख सेनानी होते। त्यांनी कधीही इंग्रजांना जिवंत न सापडण्याची शपथ घेतली होती। राष्ट्रीय प्रसारण दिन दरवर्षी 23 जुलै रोजी साजरा केला जातो। 23 जुलै 1927 रोजी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी IBC या खाजगी कंपनीने मुंबई केंद्रावरून देशातील पहिले रेडिओ प्रसारण सुरू केले होते। हाच भारताचा प्रसारण इतिहासातील पाया मानला जातो।